होळी आली म्हणजे आपण पुरणपोळी करतोच. तर पुरणपोळी केलीच पाहिजे होळीला. तर आज होळी आहे, तर आपण पुरणपोळी करूया चुलीवरती. चूल पेटवलेली आहे. आता आपण ही एक वाटीभर डाळ आहे, ती मी आता त्याच्यात टाकते. आणि आपण ही डाळ मिक्सरची धुवून घेऊ 3 वेळा. आता आपण जेव्हा डाळ शिजायला ठेवतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं तेल. मग ती डाळ एकदम मऊ शिजते. याला आता 4-5 शिट्या काढून घ्यायच्या, म्हणजे ती डाळ मऊ शिजेल. आता आपला हा कुकर झालेला आहे. 4 शिट्ट्या देऊन डाळ शिजले काय बघूया आपण. आता आपण हे शिजवण्यासाठी कढईत घेऊया, म्हणजे मग त्यात गूळ टाकता येईल आपल्याला. आता ही डाळ शिजलेली आहे ना, ते आता आपल्याला गूळ टाकायचं आहे ना, मग ते आपण ह्याच्यात कढईत काढून घेऊ. कढईत काढल्यानंतर आपल्याला गूळ टाकून त्याच्यात चांगली हलवता येईल. आता आपण ह्याच्यात गूळ टाकून घेऊया. चण्याची डाळ बोललं का आपल्याला पोटाला भाजतं ना, मग काय करायचं, थोडंसं त्याच्यात आलं किसून टाकायचं. मग ते पोटाला भाजत नाही आपल्या पुरणपोळी. वेलची पावडर. हे आता मिश्रण एकदम सुकं करून घेऊया. हे पातळ आहे ना, जरा गूळ टाकल्यानंतर जरा पातळ होतं, सुकेल. आपल्याला पुरण करायला पण वेळ नाही लागणार, पूर्ण शिजली ना डाळ.
हे आपलं पुरण तयार आहे. आता आपण ते चांगलं बारीक हे करून घेऊ. आता हे ह्याच्यात टाकले पुरण. आता हे आपण चाळणीच्या खाली पडेल असं हलवून केलं ना, ते एकदम बारीक पुरण खाली पडतं. हे आपलं पुरण बारीक करून झालेलं आहे. आता आपण कणिक मळू आणि त्याची पुरणपोळी करू. हे बघा कसं मऊ झालंय ना. हे आता मैदा घेतला मी, थोडंसं मीठ टाकते आणि थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे मग ती पुरणपोळी चिवट टाईप होत. थोडीशी हळद, कलरसाठी. आता पुरणपोळी करण्यासाठी कणिक रेडी आहे. आता आपण पुरणपोळी लाटूया. आता आपण पुरणपोळी करायला घेऊ. पुरणपोळी लाटताना ना आपण तांदळाचं पीठ घ्यायचं, म्हणजे मग ती पुरणपोळी चांगली सरकते. पुरणपोळी आपल्याला तशी म्हणायला गेलं तर पचनाला फार जड असते. मग आपण जेव्हा पुरण करतो ना, तेव्हा त्याच्यात अलग किसून टाकायचं, त्यामुळे आपल्या पोटाला बाधत नाही ती पुरणपोळी. तर हे तांदळाचं पीठ घेतलं मी. तांदळाचं पीठ घेतलं ना, मग पुरणपोळी चांगली लाटताना सरकते अशी पटापट, लाटायला पण सोपी पडते. म्हणून तांदळाचं पीठ घ्यायचं.
पुरणपोळी लाटताना. पुरणपोळीचं पीठ मळताना आपण जेव्हा ते हे करतो ना तेव्हा पातळ जरासं मळायचं. मग ते कसं कोण तेलावरती पण करतात पुरणपोळ्या. आणि आपण तेल लावणार आहोत पुरणपोळीला. तूप पण लावतात. तुपाने कधी थंड झाल्यानंतर कडक होते, म्हणून मग मी तेल लावणार आहे पुरणपोळीला. हे पिवळी झाले म्हणून आपण कशा त्या पिठामध्ये हळद घेतली होती म्हणून ती पिवळी झालेली आहे. पुरणपोळी पिवळी असली का लोकांना जरा बरं वाटतं. आपल्याला पचायला पण चांगली आणि बाधत नाही. कलर कसा असतो आणि कसा नाही, म्हणून मग कलर न टाकायचं. कलरसाठी हळद टाकलेली. आपण तेल लावू. पुरणपोळी तयार आहे. हे आपल्या होळीसाठी पुरणपोळ्या तयार आहेत.